मित्रांनो, कापसासाठी तुम्हाला मी नंबर 1 खत सांगणार आहे. फक्त हेच खत तुम्हाला कापसामध्ये एकरी 20 क्विंटल उत्पादन देऊ शकतं. जर कापसामध्ये आपल्याला जास्त फुटवे काढायचे असेल, वाढ सुद्धा जोमदार जर पाहिजे असेल, तर आपल्याला कापसाला हे खत दिल्याशिवाय पर्याय नाही. त्या कोणते 2 खत आहेत याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करताना तरच तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात आधी बघायला मिळतील. नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील. बघत असाल मित्रांनो, आता कापसाला 30 दिवस आपल्या झाले, तर म्हणजे 19 जूनला आपण कापसाची जी आहे ती लागवड केली होती. सगळा कापूस असा बेडवर लागवड केली होती आणि आता तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये खत टाकलेलं आहे. इथं दिसत असेल हो, पांढरं. तर आपण खत टाकून याला घेतलेलं आहे. म्हणजे 2 दिवसापासून आमच्याकडे पाऊस चांगला चालू झालाय. तर आता आम्ही कापसाला कोणतं खत टाकलंय ज्याच्यामुळे आम्हाला कापसामध्ये एकरी 20 क्विंटलचं उत्पादन सहजरित्या मिळणार आहे. मित्रांनो, कापूस पीक आपलं 30 दिवसाचं असताना आपल्याला कापसाला पहिला किंवा दुसरा डोस देणं अत्यंत गरजेचं असतं. सुरुवातीच्या काळामध्ये कापसाची वाढ जी असते मित्रांनो एकदम हळूरीती असते. मग अशा वेळेस आपण कापसाला जर खत दिलं तर याची शाखीय वाढ चांगल्या प्रमाणे आणि जोरदार होते. मग आता पहिला डोस कोणाचा, ज्यांनी पेरणी किंवा कापसाची लागवड करताना ज्यांनी कापसाचं अजूनही खत टाकलं नाही अशांसाठी हा पहिला डोस आहे. आणि दुसरा डोस कुणाला, ज्यांनी पेरणीच्या किंवा लागवडीच्या वेळेस खत टाकले अशांसाठी हा दुसरा डोस आहे असं समजून घ्या. त्यामुळे आपण कापसाला कधी खत टाकू शकतो, ज्यावेळेस आपला कापूस 30 दिवसात होईल त्याच्यानंतर तुम्ही कधी हा डोस तुमच्या कापसाला देऊ शकता. तर अशा वेळेस मित्रांनो युरिया अधिक 10-26 हे खत देणं अत्यंत फायदेशीर आपल्याला ठरतं. तर आता याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार की युरिया अधिक 10-26 चे आपल्या कापसाला काय फायदे होणार आहेत. युरिया असेल किंवा 10-26 असेल, याच्यामध्ये मित्रांनो 3 प्रकारची मुख्य अन्नद्रव्य येतं. नत्र, स्फुरद आणि पालाश हे तिन्ही अन्नद्रव्य कापूस पिकाला अत्यंत गरजेचे आहेत. आता सर्वात आधी आपल्याला घ्यायचा युरिया 46% नायट्रोजन असलेला. आता हा किती घ्यायचा आहे आपल्याला, घ्यायचा एकरी फक्त 20 किलो युरिया सुरुवातीच्या अवस्थेमध्ये. 30 दिवसाच्या कापसाला वेगाने जर आपल्याला वाढ करायची असेल तर आपल्याला नत्राची गरज ही खूप जास्त प्रमाणात असते आणि युरियामुळे आपल्या कापूस पिकाची शाखीय वाढ ही चांगल्या प्रमाणामध्ये होती. तसंच पानामध्ये क्लोरोफिलची निर्मिती होती, म्हणजे काय हरित द्रव्याची निर्मिती होती आणि आपला कापूस हिरवेगार टवटवीतपणा त्या कापसामध्ये येऊन जातो. अन्न तयार करण्याची प्रक्रिया आपल्या कापसाची जलदरित्या होते, म्हणून आपल्याला कापसाला युरिया देणं अत्यंत गरजेचं आहे. युरिया मात्र आपल्याला 2 टप्प्यामध्ये द्यायचा आहे. पहिला युरिया ज्यावेळेस आपण देणार ह्यावेळेस आपण फक्त 20 किलो युरिया वापरणार आणि 10-26 ची 50 किलोची बॅग वापरणार. तसंच मित्रांनो, या युरियाचा अतिरिक्त फायदा आपल्याला भविष्यामध्ये फांद्यांची संख्या सुद्धा चांगली मिळते. त्यामुळे आपल्याला युरिया देणं अत्यंत गरजेचं आहे. युरिया नाही टाकून जमणार नाही. युरिया टाकायचा पण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये द्यायचा नाही, लक्षात ठेवा. आणि ही एक युरियाची बॅग आपल्याला 2 टप्प्यामध्ये वापरायची. ह्या डोसला आपल्याला फक्त 20 किलो युरिया राहणार. आता बघूयात की 10-26 आपल्याला एकरी किती वापरायचं. 10-26 आपल्याला एकरी वापरायचंय 50 किलो आणि 10-26च का घ्यायचंय, तर याच्यामध्ये 10% नत्र आहे. नत्राचा फायदा तुम्हाला मी सुरुवातीला सांगितला. आता 26% याच्यामध्ये स्फुरद आहे, म्हणजे फॉस्फरस आहे. आणि ह्या आता राहिला विषय मित्रांनो, आपण 10-26च का निवडलं, तर 10-26 मध्ये सगळ्यात कमी प्रमाणामध्ये नत्र आहे, जे की फक्त 10% आहे. इतर खताच्या तुलनेमध्ये आपल्याला ह्या डोसमध्ये सगळ्यात चांगला पर्याय 10-26-26चाच येतो. त्यामुळे आपण 10-26 खते निवड. आता याच्यामध्ये 26% जे आहे ते स्फुरद आहे आणि या स्फुरदाचा आपल्याला असा फायदा होतो की पांढऱ्या मुळाची वाढ आपली जबरदस्त होती. आणि जेवढी पांढऱ्या मुळांची वाढ चांगली असेल मित्रांनो, तेवढेच ते जमिनीतून अन्नद्रव्ये चांगल्या प्रमाणे आणि खोलवरची जी आहेत अन्नद्रव्ये ते सगळे शोषून घेतात आणि आपल्या कापूस पिकास उपलब्ध होतात. तसंच मित्रांनो, भविष्यामध्ये आपल्याला पातेधारणा जर जास्त पाहिजे असेल तर आपल्याला स्फुरद देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पातेगळीची समस्या सुद्धा स्फुरद नसल्यामुळे होते. त्यामुळे आपल्याला 26% याच्यामध्ये स्फुरद आणि आपल्या कापूस पिकाची चांगल्या प्रमाणे गरज भागवतं. आता राहिला महत्वाचा तिसरा मुख्य जे अन्नद्रव्य ते आहे पालाश, जे की याच्यामध्ये 26% पालाश आहे. पालाशमुळे मित्रांनो आपल्याला काय फायदा होतो, कापसाचं खोड जे आहे ते एकदम मजबूत होतं. त्याच्यानंतर कापसाची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे वाढते. आणि मित्रांनो, कमी जरी पाऊस पडला किंवा जास्त पाऊस जरी पडला तरी आपलं कापूस पीक जे ताणामध्ये जातं, तर हे ताण निर्माण होऊन देत नाही. कमी पाऊस काळ जरी असला तरी सुद्धा आपलं पीक हिरवंगार राहतं. त्याच्यामुळे आपल्याला पोटॅश देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि महत्वाचे आणि तिसरा जो फायदा आपल्याला पालाशमुळे होतो की कापसाचं खोड मजबूत होतं. ज्यांना कापूस लोळण्याचं प्रमाण येतं किंवा ज्यांना कापूस लोळण्याचा प्रॉब्लेम येतो भविष्यामध्ये, अशांसाठी पालाश अत्यंत गरजेचं आहे. आपल्या बोंडाची साईज सुद्धा आपल्याला चांगली भेटते, बोंड लहान राहतात. त्यामुळे आपल्याला पालाश देणं अत्यंत गरजेचं आहे. एक वेळेस का होईना आपल्याला पालाश कापसासाठी वापरायचे. लक्षात ठेवा, 10-26 ची एक बॅग आणि युरिया 20 किलो असं एकूण 70 किलोचा डोस आपल्याला कापसाला द्यायचा आहे. हा द्यायचा आहे कधी, 30 दिवसात झाल्यानंतर. आता मित्रांनो बघूयात की आपल्याला एकरी प्रमाण कापसाला ह्या खताचं किती ठेवायचे. कापसाला एकरी खताचा डोस जो आपल्याला द्यायचा तो जमिनीच्या पोतानुसार द्यायचा आहे. म्हणजे एखादी जमीन हलकी असेल किंवा एखादी जमीन भारी असेल तरी सुद्धा तुम्हाला मी मध्यम ते भारी जमिनीसाठी मी तुम्हाला सर्वसाधारणपणे डोस सांगू देतो, त्याप्रमाणे तुम्ही नियोजन करायचं आहे. तर कसं आहे बघा, 10-26 आपल्याला घ्यायचे 50 किलो म्हणजे एक बॅग घ्यायची आणि युरियाची जी एक बॅग आहे त्यातला फक्त आपल्याला 20 किलो युरिया ह्या डोससाठी वापरायचा आहे, पहिल्या डोससाठी. म्हणजे एकूण 70 किलो आपल्याला डोस कापूस पिकासाठी वापरायचे.
आता राहिला मित्रांनो मुख्य विषय, आपल्या कापसाला खत टाकताना आपल्याला काय काळजी घ्यायची. तर काही महत्त्वाच्या गोष्टी जर काळजी घेतली तर आपल्याला 100% या खताचा रिझल्ट होणार आहे. नाहीतर आपल्या कापूस पिकाला शॉक बसू शकतो, कापूस सुद्धा जळू शकतं. काय काळजी घ्यायची बघूयात आपण. आता खत देण्याची मित्रांनो पद्धती भरपूर आहेत, तर मी तुम्हाला सोप्या पद्धती सांगतो. आम्ही जे खत टाकले असं डायरेक्ट वरून टाकले, तुम्हाला इथे दिसत असेल डायरेक्ट वरून टाकले. वरून का टाकलं तर काल आणि परवा 2 दिवस चांगला पाऊस झाला, जमिनीमध्ये ओल आहे, त्यामुळे आम्ही वरून टाकलं. ही एक पद्धत आहे. जर जमिनीमध्ये चांगली ओल असेल, आदल्या दिवशी पाऊस झाला असेल, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही वरून खत टाकू शकतात. किंवा ह्याच्यापेक्षा अजून एक चांगली पद्धत काय, थोडासा टाइम लागू शकतो, तुम्ही रिंगण पद्धती म्हणजे बांगडी पद्धतीने तुम्ही कापसाला खत घालू शकतात, जे की जुने जाणते शेतकरी अशाच पद्धतीने टाकतात. त्यानंतर तिसरी पद्धत काय, असं वरून खत टाका आणि जर माती आड केलं तर आपल्याला 100% रिझल्ट त्याचा लाभ होतो. ज्यांना अजून ज्या भागामध्ये अजून पाणी नाही किंवा पाऊस नाही, कमी ओलावा आहे, अशा पद्धतीमध्ये जर तुम्हाला कापूस कापसाला जर खत द्यायचं असेल, तर तुम्ही असं वरून खत टाकून त्याला माती आड करा. हलकी एखादी पाळी टाकली तर आपल्याला फायदा होईल. तर मित्रांनो 100% जर खत माती आड झालं तरच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. अशा पद्धतीने नियोजन करा. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, रासायनिक खतं मित्रांनो ज्यावेळेस पण आपल्याला टाकायचे असेल त्यावेळेस जमिनीमध्ये वापसा कंडिशन पाहिजे. तर वापसा कंडिशन म्हणजे काय, आदल्या दिवशी जर जोरदार पाऊस झाला असेल आणि दुसऱ्या दिवशी सगळा राणा जर चिखल असेल, तर अशा वेळेस तुम्ही कापसाला खत टाकू नका. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी टाका. हा झाला मित्रांनो वापसा कंडिशन, म्हणजे जमिनीमध्ये ओलावा पाहिजे पण निव्वळ चिखल असला कामा नाही, तर आपल्याला कापसाच्या खताचा चांगला उपयोग होतो. आणि ज्यांच्याकडे आता समजा काही भागामध्ये पाण्याची सोय नाही, तर मग पाऊस पडल्यानंतर तुम्ही खत टाका. किंवा जर तुमच्याकडे ओलावा कमी असेल तर खत टाकल्यानंतर पाणी द्या. मात्र ओलावा अत्यंत असणं गरजेचं आहे. जर ओलावा कमी असेल तर आपल्या कापसामध्ये जळ होऊ शकते. आणि महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस पण आपण कापसाला खत टाकतो त्यावेळेस हे पानावर पडलं नाही पाहिजे आणि त्याच्या खोडावर सुद्धा नाही पडलं. कारण काय, पानावर पडलं तर आपल्या पानामध्ये स्कॉर्चिंग म्हणजे जळ निर्माण होऊ शकते आणि खोडावर जरी पडलं तरी आपला कापूस जळू शकतो, कारण त्याच्यामध्ये युरिया आहे. त्यामुळे देताना काय करा, झाडाच्या बुडापासून 2 इंच 3 इंच 4 इंच जरी लांब टाकलं तरी सुद्धा लागू होतं. निवळच असं बुडामध्ये टाकू नका. महत्त्वाची गोष्ट, युरिया सारखं जे खत आहे हे हवेमध्ये उडून जातं मित्रांनो. त्यामुळे तुम्ही युरिया आणि 10-26 मिक्स केलं असेल तर तुम्ही तात्काळ देऊन टाका. युरिया मोकळा जर वरून टाकला तर उडून जायची शक्यता असते. त्यामुळे कापसाला खत देताना माती आड करा किंवा जमिनीमध्ये ओल असणं अत्यंत गरजेचं आहे, तर आपला युरियाचा 100% वापर होईल. आणि महत्त्वाची गोष्ट अजून काय मित्रांनो, कापसाला खत देताना आपलं शेत जे आहे मित्रांनो तणमुक्त पाहिजे. म्हणजे असं जर तण वगैरे तुमच्या कापसामध्ये असेल तर हे तणच काय करेल, हे खत खाईल आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये 50%च फायदा होईल. आता असं इथं कुठं जर केना वगैरे दिसत असेल किंवा कुठलंही तण असू द्या, तर आधी तुम्ही तण नियंत्रण करून घ्या. खुरपणी करा किंवा एखादी पाळी टाका किंवा तणनाशकाचा वापर करा आणि त्याच्यानंतर तुम्ही कापसाला खत द्या. म्हणजे आपल्याला 100% फक्त कापसालाच खत लागू होईल, तण नाहीतर माजून जातील अतिरिक्त खतामुळे. तर मित्रांनो अशा प्रकारे नियोजन आपल्याला करायचंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुकानदाराच्या फसव्या जाहिरातीला अजिबात बळी पडू नका. बाजारामध्ये 20-20-0-13 असेल, अजून 15-15 असेल, 24-24 असेल, 28-28 असेल, अशा प्रकारचे फालतू खतं कापसाला घेऊ नका. तिन्ही अन्नद्रव्य ज्या खतामध्ये तेच वापरायचे. म्हणजे आपल्याला 10-26-26 असेल किंवा 12-32-16 हे 2 एकदम चांगले पर्याय. किंवा तुम्ही एकरी 1 बॅग DAP घेऊ शकता, त्याच्यामध्ये 20 ते 25 किलो MOP टाकलं तरी सुद्धा हा पर्याय. म्हणजे ह्या 3 पर्यायापैकी कुठलंही एक खत तुम्ही कापसाला अशा अवस्थेत दिलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही कापसामध्ये खत टाकून तुमचं उत्पादन चांगल्या रीतीने वाढू शकतात. काही जरी तुम्हाला प्रश्न असतील तर बिंदासपणे कमेंटमध्ये विचारा आणि ज्यांना मार्गदर्शन पाहिजे अशांसाठी मी स्क्रीनवर दिलेला नंबर तुम्ही मला संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.